स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील, संघटना असतील, हे वेगवेगळे सामाजिक उपक्रम साजरा करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत असतात। अहमदनगरमध्ये देखील समूह राज्य प्रतिष्ठान आणि हॉटेल महालक्ष्मी वडापाव सेंटरच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शहरामध्ये अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनानिमित्त सावेडी उपनगर येथे गोरगरीब गरजवंत नागरिकांसाठी 1 रुपयामध्ये वडापाव खाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला। हा उपक्रम शहरचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गोरगरीब नागरिकांना वडापाव वाटप करून सुरू करण्यात आला। दिवसभरात 7 ते 8 हजार वडापावचे वाटप परिसरातील गोरगरीब नागरिकांना प्रतिष्ठानच्या आणि हॉटेलच्या वतीने करण्यात आलं। तसेच आमदार संग्राम जगताप आणि महालक्ष्मी वडापाव सेंटरचे संचालक प्रवीण साळवे यांनी अधिक माहिती दिली। आज पायपलाईन रोड परिसरामध्ये महालक्ष्मी हॉटेलच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आणि याच्यामध्ये 1 रुपयामध्ये वडापावचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं। खरं तर आज आपण पाहतो की स्वातंत्र्य दिन म्हटलं तर काही ना काही आपण एक वेगळा उपक्रम राबवला पाहिजे आणि मग सामाजिक स्तरामध्ये काम करणारे लोक अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। पण आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणारे खरं तर ही सगळी मंडळी आहेत, तर यांच्या पुढाकारातनं आज एक वेगळा उपक्रम याच्याकरता नागरिकांनी देखील एक चांगला प्रतिसाद दिला आहे आणि नाम मात्र कुठंतरी काहीतरी एक घ्यावं म्हणून त्यांनी 1 रुपया ठेवला आहे। पण खरं तर ही संकल्पना जरी नाम मात्र जरी पैसे असले तरी एक मोफतसारखीच आधी संकल्पना आहे, म्हणून एक वेगळी संकल्पना मांडली। गणेश शेठ असतील, प्रवीण शेठ असतील, ही सगळीच मंडळी यांना मार्गदर्शक, वाणे कुटुंबे असेल, योगेशदादा असतील, हे सगळे त्यांना मार्गदर्शक आहेत। नगरसेवक डॉक्टर सागर बुर्डे आहेत, हे सगळे सातत्याने त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि सातत्याने वेगवेगळे उपक्रम हे राबवत असतात। पण आजचा एक वेगळा उपक्रम हा खरं तर असल्या कारणाने लोकांचा एक वेगळा उत्साह याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मनापासून मी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद देतो। भारत माता की जय। नमस्कार, मी प्रवीण सावळे, हॉटेल महालक्ष्मीचा ओनर। हे पब्लिकच्या ग्रुपने आमचं छोटंसं होतं पहिल्यांदा, आता पब्लिकच्या ग्रुपने मोठं झालेलं आहे। तर 15 ऑगस्ट आणि औचित्य साधून प्रत्येकाला 1 रुपयामध्ये एक वडापाव उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलाय आणि तो सकाळपासून सक्सेसफुली आहे। 7 ते 7.5 हजार वडापाव आम्ही दिलेले आहेत। अजून पण तुम्ही पाहू शकता, अजून पण भरपूर गर्दी आहे आणि असेच लोकांचं आमच्यावरती प्रेम राहावं, असेच त्यांचं आम्ही देशाचा आणि देश उत्सव आम्ही साजरा करावा, एवढीच आमची इच्छा आहे। या ठिकाणी हॉटेल महालक्ष्मी येथे 15 ऑगस्टच्या औचित्य साधून आमचे मित्र प्रवीण भाऊ सावळे यांनी वडापाव 1 रुपयात वडापाव नागरिकांना उपलब्ध करून दिला। आजच्या या महागाईच्या जमान्यात नागरिकांना वडापाव खाणं हे अशक्य झालेलं आहे। त्याच निमित्ताने 15 ऑगस्टच्या निमित्ताने प्रवीण भाऊ सावळे यांनी पाईपलाईन रोड येथे नवीन हॉटेल महालक्ष्मी याचं ओपनिंग करून येथे नवीन 1 रुपयात वडापाव विक्रीचा हा अनोखा उपक्रम या ठिकाणी सादर केला आहे। तरी त्याला गणेश शेटवानी, संतोष शेटवानी यांचे खूप मोलाचे सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 6 ते 7 हजार वडापाव विक्रमी वडापाव विक्री करून एक नवीन उपक्रम या नगरमध्ये राबवलेला आहे।